मित्रांनो, जय शिवराय. आपण आता ज्या ठिकाणी उभा आहोत हा जो भाग प्रसिद्ध आहे उंबरखिंड म्हणून. आणि वास्तवता अशी याची आहे की छत्रपती शिवरायांनी गनिमी काव्याचं युद्ध सुरू केलं, बोरीवला वार ज्याला म्हणतात आणि म्हणून जगप्रसिद्ध झाले. त्यातलं अत्यंत महत्त्वाचं आणि यशस्वी अशा प्रकारचा गनिमी काव्याचं युद्ध त्या भागात खेळलं गेलं. छत्रपती शिवरायांना समजलं की कारतलब खान जो सरदार रायबागन हे दोघं कोकण जिंकण्यासाठी निघाले होते. शाहिस्ते खानाकडे त्याला पाठवलं होतं आणि छत्रपती शिवरायांनी काय केलं की ह्या उंबरखिंडीमध्ये त्याला अडवायचं असं ठरवलं, धोरण धरलं. आणि त्या उंबरखिंडीमध्ये त्यांनी आपले सरदार पुढे वाई पाठवले आणि त्यांनी ह्या भागामध्ये अशी दबा धरून बसले की यांचे सैन्य केवळ 1000च्या दरम्यान होतं छत्रपती शिवरायांचं. आणि जो कारतलब खान आला होता त्याचं सैन्य होतं जवळजवळ 20,000. त्याच्याकडं मोठा शस्त्र, दारूगोळा सर्व घेऊन आला, लावादाबा घेऊन आला. त्याने बराचसा भाग मुख्य चुकवला आणि कोरवंडेकडनं तो वळला आणि आंबेडकर तो खाली उतरला, जेणेकरून शिवाजीराजांचे जे सैन्य त्यांना पत्ता लागणार नाही. कारण जवळ लोहगड आहे, आपल्या विसापूर आहे. पण छत्रपतींनी सांगितलं होतं की कुठल्याही गडावर काही हालचाल करायची, शांत राहायचं म्हणाले. आणि त्यामुळं त्याला तो बरोबर खात्री सापडला. अक्षरशः तो खाली येईपर्यंत त्याला काहीही कळलं नाही कोण काय इथं बसला असेल म्हणून. आणि जेव्हा तो ह्या कात्रीमध्ये खिंडीमध्ये सापडला तेव्हा एकच हर हर महादेव गोष्ट झाली आणि सपासप बाण सुटायला लागले. कुठून बाण येतो लागतोय सैन्याला मोगलांच्या काय कळायला तयार नाही. असे नुसते पटापटा सैन्य मारायला लागले. हल्ला सुरू झाला. एकच युद्ध सुरू झालं, घनघोर युद्ध झालं. आणि त्याचा परिणाम झाला की तो कारतलब खान पण घाबरला, रायबागन पण घाबरली. आणि रायबागांनी त्याला सल्ला दिला, कारण अहो तुम्ही छत्रपती शिवरायांना शरण जा म्हणाले, त्याशिवाय आपण इथून वाचणार नाही, एकही माणूस जिवंत राहणार नाही. परिणाम झाला की त्यांनी शेवटी शरणागती पत्करली आणि पांढरा झेंडा उभारला. आणि मग महाराजात त्याचा पहिला दूत आला. नंतर दोघांचं बोलणं झालं. महाराजांनी म्हटलं ठीक आहे, तुला आम्ही जिवंत सोडतो, पण एका शर्तीवर की तू जेवढं काही सैन्य हत्यारं आणली सैन्याबरोबर, जेवढा काय दारोगोळा आणला आहे, जेवढी काय रसूल आणली ती सगळं अशी ठेवायची निघायची. आणि त्याने जीवाच्या भीतीनं सगळं मान्य केलं. आणि अक्षरशः ही लढाई प्रसिद्ध का झाली की कमीत कमी सैन्यानिशी बलाढ्य मोठ्या सैन्याचा पराभव करायचा. अक्षरशः गनिमी काव्याने, गनिमी काव्यातला एक उत्तम नमुना म्हणून ही उंबरखिंडी लढाई पाहिली जाते. आणि त्याचं हे मस्त छानपैकी स्मारक आहे आंबा नदी. ही आंबा नदी जवळ वाहते आणि या आंबा नदीच्या गनिमी काव्याचं त्या विजय स्मारक म्हणून सुरू केलेलं आहे. तर सर्वांना पुन्हा एकदा जय शिवराय. गाईज, आपण रायगड जिल्ह्यामध्ये आहोत. ही आंबा नदी आहे, रायगड जिल्ह्यामध्ये खोपोली तालुक्यातून ही वाहत जाते. आणि ह्या ठिकाणीच गनिमी काव्याचं युद्ध झालं होतं. हे खिंड आहे. या खिंडीतून सैनिक जात असताना शिवरायांच्या सैनिकांनी ह्या ठिकाणीच अडवलं आणि ह्या ठिकाणी घनघोर युद्ध झालं आणि शिवरायांचं या ठिकाणी विजय झालेला आहे. आणि या विजयाचं स्मारक म्हणून आपण इथं पाहू शकतो, इथं स्तंभ उभा केलेला आहे. धन्यवाद.